नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत भारत सरकारच्या न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये मित्रांनो शिकाऊ उमेदवारांसाठी काही जागा निघालेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर स्क्रीनवरती पाहिलं तर आपण भारत सरकारची एक जे आपले इन्शुरन्स असतात त्याची सगळ्यात मोठी कंपनी आहे ही एक. यामध्ये टोटल मित्रांनो 325 जागांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहेत. ट्रेनिंग सीट बेसिकली ॲप्रेंटिस आपण म्हणतो, ॲप्रेंटिसशिप साठीच्या जागा असतील. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहेत 21 सप्टेंबरपासून आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट असणार आहे 5 ऑक्टोबर 2024पर्यंत. जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर 12 तारीख ते 14 तारीख ह्या दरम्यान तुमची टेंटेटिव्ह एक बेसिकली ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. तुम्हाला या ठिकाणी स्टायपंड पण मिळणार आहे. ट्रेनिंगच्या दरम्यान 9,000 रुपये पर मंथचं स्टायपंड तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो बेसिकली तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, कारण की एक शिकाऊ उमेदवाराचा पण फायदा तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये नक्कीच होईल आणि भारत सरकारची कंपनी असल्यामुळे नक्कीच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील. महाराष्ट्रासाठी टोटल या ठिकाणी 75 जागा असणार आहेत. तर खाली येऊया. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे सेंटर आहेत रिजनल ऑफिस मुंबई आपल्या या ठिकाणी असणार आहे. जे मुंबईला या ठिकाणी बेसिकली त्यांचे 5 ऑफिसेस आहेत. त्याचबरोबर नागपूर आणि पुणे या ठिकाणी देखील ह्या कंपनीचे ऑफिस असणार आहेत. त्याचबरोबर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एज लिमिटमध्ये 21 ते 30 वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट आहे. OBC वाल्यांना देखील या ठिकाणी 3 वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे. त्यानंतर खाली येऊया. बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर मित्रांनो पाहिला तर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी कुठले रिस्ट्रिक्शन नाही आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला nats.education.gov.in या पोर्टलवरती जाऊन करायचं आहे. डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आधार कार्ड, पर्सनल ID, मोबाईल नंबर वगैरे पाहिजे आणि तुमचे क्वालिफिकेशन जे शैक्षणिक सर्टिफिकेट्स आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अप्लाय करायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुमची एक एक्झामिनेशन होईलच. ओके. एक्झामिनेशनसाठी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मित्रांनो याची कुठलीही फी तुम्हाला नसेल बेसिकली. ओके. जर आपण पाहिलं तर बेसिकली कुठली फी नसते ॲप्रेंटिस करण्यासाठी, परंतु एक्झामिनेशन हे लोक घेत आहेत, त्यामुळे एक्झामिनेशनसाठीची फी तुम्हाला असणार आहे. जनरल आणि OBCसाठी तुम्हाला 944 रुपये फी असेल. ऑल वुमेन कॅन्डिडेटला 708 रुपये फी आहे. SC ST वाल्यांना 708 आहे. PW हँडिकॅपवाल्यांसाठी 472 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर तुमच्या समोर जो पेपर होणार आहे 100 मार्क्सचा त्याचा सिलेबस तुम्ही पाहू शकता. जनरल फायनान्शियल अवेअरनेससाठी 25 प्रश्न 25 गुण असतील. जनरल इंग्लिशसाठी 25 प्रश्न 25 गुण, ॲप्टीसाठी 25 प्रश्न 25 गुण आणि कम्प्युटर नॉलेजसाठी 25 प्रश्न 25 गुण असे 100 मार्काचा पेपर या ठिकाणी होईल. हिंदी आणि इंग्रजीमध्ये पेपर देऊ शकता. 12वी लेवलचे हार्डनेस लेवल तुम्हाला या ठिकाणी असेल. फायनल रिझल्ट हा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळेल. आणि त्यानंतर व्हेरीफाय टू इलिजिबिलिटी अप्रेंटिस ज्यांचं क्वालिफिकेशन झाले अशा लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड असेल. ओके. period for engagement shall be the 10 to 12 month. Offer to engagement. Finally shortlisted candidate whose document ओके कॉन्ट्रॅक्ट असेल तुमचं 1 वर्षाचं बेसिकली मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला कुठले परमनंट केलं जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काय डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.